नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये काय घडलं हे आपण पाहूयात. अर्जुनला अश्विनचा कॉल येतो तेव्हा रविराज म्हणतो की बहुतेक घरी सगळ्यांना कळालं असणार आहे, सगळेजण आपली काळजी करत असतील, तेव्हा आपण जाऊयात. अर्जुन आता गुपचूप सायलीला विचारतो की सगळं आठवलं का तुला? तेव्हा सायली खुश होऊन म्हणते, हो अगदी सगळं लख्ख दिसलं मला, तुम्ही दिसलात, माझा लहानपणीचा चेहरा दिसला, आता मी सर्वांना सांगू शकते की मीच तन्वी आहे. सगळे खुश होऊन घरी येतात. इकडे राकेश आणि सचिन मिळून पार्टी करत असतात. दोघेही दारूच्या नशेमध्ये असतात. आता हा राकेश म्हणतो की आता काही वेळानेच फोन येईल की रविराज किल्लेदार आणि तुमच्या फॅमिलीचा सगळ्यांचा ॲक्सिडेंट झालेला आहे आणि ते या जगामध्ये नाही आहेत. आता ते दोघंही या क्षणाची वाट पाहत असतात. राकेश लगेच फोनवर बोलण्याचं खोटं खोटं नाटक करत असतो. सचिन म्हणतो, पण अजून कसा फोन आला नाही? राकेश म्हणतो, अरे प्रोसेसला वेळ लागेल ना, म्हणजे कसं आहे, आधी पोलीस तपास करतील, मग ते सुभेदारांना किंवा किल्लेदारांना कळतील आणि नंतर मग त्याच्यातला एक फोन मला येईल. आणि तितक्यात सुमनचा कॉल त्याला येतो आणि तो प्रचंड खुश होतो, म्हणजे फायनली आता आपल्याला ती न्यूज मिळणार आहे. आता सुमन त्याला म्हणते, अरे राकेश तू कुठं आहेस? तू जेव्हा घराबाहेर पडलास ना, त्यानंतर लगेच भाऊची, वहिनी आणि सायली अर्जुनसुद्धा घराबाहेर पडले आणि ते अजूनही घरी आलेले नाही आहेत, त्यांचे फोनही लागत नाही आहेत. आता हा खुश होऊनच नाटकी बोलू लागतो की तू सगळ्यांचे फोन ट्राय केले नाही आहेस का? मग मी येतो आणि बघतो काय असेल ते, तू नको काळजी करू. आता सचिनसुद्धा या सगळ्या गोष्टीचा खूप आनंद घेत असतो आणि राकेश देखील वरवर काळजी असल्यासारखं दाखवत असतो. सुमन त्याच्याशी बोलत असते आणि तितक्यात अर्जुन हाक मारतो की आम्ही आलो आहे. तेव्हा मात्र राकेश आणि सचिन दोघांचाही चेहरा बघण्यासारखा असतो. सायली उंबरठ्यावरती उभी राहते, त्यावेळेस तिला त्या घरामध्ये घालवलेले सगळे क्षण आठवतात. सगळे मागचे क्षण लख्ख तिला दिसत असतात. त्यावेळेस अर्जुन तिच्याकडे पाहतच राहतो. सगळेही आश्चर्याने पाहत असतात आणि पुन्हा तो सायलीकडे जाऊन तिला खुणावतो. आता सगळेच जण काळजीने सायलीला विचारू लागतात की अगं सायली, काय हे, कुठं होतीस तू आणि बरी आहेस ना तू? इतका कुठे उशीर लागला तुम्हाला? तेव्हा सायली मनातच म्हणते की आज खऱ्या अर्थाने तन्वी म्हणून मी या घरामध्ये पाय ठेवलेला आहे. मनातच म्हणते, मामी, मामा, तुम्ही मला ओळखलं नाहीत का? मी तुमची तन्वी आहे. सगळेजण सायलीकडे पाहतच असतात. सायली मात्र भारावून सगळ्यांकडे एक नजर पाहत असते. मनातून तिला प्रचंड आनंद झालेला असतो. काय बोलावं, कुणाशी बोलावं काहीच कळत नाही. मग ती सरळ पूर्णाजीला जाऊन मिठी मारते. आता हे सगळं तिचं वागणं पाहून कल्पना विचारते, अगं सायली, बरी आहेस ना तू? म्हणजे काय झालं होतं नेमकी? तेव्हा पूर्णाजीसुद्धा हट्ट करून विचारतात की नेमकी काय झालं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की सगळं सांगतो तुम्हाला, पण अगोदर तुम्ही बसून तर घ्या. आणि मग अर्जुन सगळी घडलेली कहाणी त्या सगळ्यांना सांगू लागतो. आता हे सगळं ऐकल्यानंतर सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसलेला असतो. पण या सगळ्या गोंधळामध्ये सुमनकडून फोन चालूच राहिलेला असतो आणि राकेश, सचिन दोघेही ते सगळं बोलणं ऐकत असतात. सचिन म्हणतो, हा तुझा फुलप्रूफ प्लॅन आहे का? फ्लॉप झालेला वाचलेत बघते. आणि राकेश रागारागा फोन कट करून टाकतो. आता अर्जुन सायलीने हे सगळं सांगितल्यानंतर सगळ्यांनाच खूप धक्का बसतो. रविराज म्हणतो की चला आता आम्ही निघायला हवं. सगळेच जण म्हणतात की नाही, आज इतका मोठा प्रसंग तुमच्यावरती ओढवला होता ना, अजिबात इथून कुठेही जायचं नाही आहे. रात्रीचा तर प्रवास अजिबातच करायचा नाही आहे. मग पूर्णाजी हट्ट करून त्यांनासुद्धा तिथेच थांबवून धरते आणि अर्जुन सायली त्यांच्या खोलीमध्ये जातात. इकडे मधुभाऊंना चेक करण्यासाठी डॉक्टर आलेले असतात. डॉक्टर सांगतात की इथे शिफ्ट केल्यापासून यांच्यामध्ये खरंच खूप सुधारणा आहे. कुसुम सांगते, खरं तर मी खूप घाबरून गेले होते. अचानक मधुभाऊ उठून बसलेले दिसले. तेव्हा डॉक्टर मधुभाऊंना उठून बसवतात आणि सांगतात की आता हे पूर्णपणे बरे व्हायच्या मार्गावरती आहेत. ते हळूहळू बोलायलासुद्धा लागले आहेत. आता कुसुमला प्रचंड आनंद झालेला असतो. ती म्हणते, पण हे शुद्धीवर आल्यापासून फक्त सायलीला बोलवा असंच म्हणतायत. मधुभाऊ तेव्हा साऊ, माझी साऊ, साऊला भेटायचं आहे असंच बोलत असतात. कुसुमलाही कळत नाही की इतक्या रात्री त्यांना फोन कसा करायचा. तेव्हा डॉक्टर म्हणतात, अहो मग लगेच बोलावून घ्या त्यांना.
आता इकडे सायलीचा आनंद तर गगनात मावत नसतो. ती प्रचंड खुश असते. इतक्या वर्षानंतर तिला तिची ओळख मिळालेली असते. फायनली रविराज आणि प्रतिमा त्यांना ती आई बाबा म्हणणार असते. या घरातील प्रत्येक नातं तिला घरामध्ये आल्यापासून आपलंसं का वाटत असतं, या सगळ्या फिलिंग्स ती अर्जुनसमोर व्यक्त करते. मात्र अर्जुन रागातच तिला म्हणतो की कसं काय मी खुश होऊ? तुला कळते का, या सगळ्यामुळे मी आज तुला आणि आपल्या बाळाला कायमचं गमवूसुद्धा शकलो असतो. आणि तू म्हणतेस की मी खुश होऊ. मला तुझ्या आनंदावरती विरजन नाही घालायचं, तुझा आनंद स्पॉईल नाही करायचा, पण माझी बाजूसुद्धा समजून घे ना तू. तेव्हा सायली म्हणते, पण काहीच नाही झालं ना. तुम्ही हाही विचार करा ना, मला सगळं आठवलं आहे. मला माझी ओळख मिळाली, मला माझा मित्र अर्जुनसुद्धा मिळाला आहे. तेव्हा सायलीच्या बोलण्याने अर्जुन काही ऐकत नाही. मग सायली मुद्दामच बोलते की आता आपल्याला बाळा बाबांची समजूत काढायची आहे. मग बाबा तर आपल्यावरती खूप रागवलेत, मग आता काय करूयात? उठाभाषा काढल्या म्हणजे मग ते आपल्याला माफ करतील का? आणि मग ती खोटंच उठाभाषा करायचं नाटक करू लागते. पण सायलीच्या काळजीने अर्जुन लगेच घाबरूनच तिला थांबवतो. आणि काय हे, तू खरंच उठाभाषा काढत होतीस का, असं तो बोलतो. तेव्हा सायली म्हणते, मग काय करणार? तुम्ही काही केले ऐकतच नाही आहे, आणि तुम्ही जर असंच नाराज झाले तर मग मला आनंद व्यक्त तरी करता येईल का? अर्जुन तिला जवळ घेतो आणि म्हणतो, माझ्या तन्वीवरती मी जास्त वेळ रागावूच शकत नाही. आणि मग दोघीही खूप खुश असतात. आणि त्याच वेळेस कुसुमचा कॉल तिला येतो. सायली फोन स्पीकरवर टाकते आणि तिच्याशी बोलू लागते. तेव्हा कुसुम तिला म्हणते की सायली, तुला आत्ताच्या आत्ता आश्रमामध्ये यावं लागणार आहे. सायली अर्जुन खूपच घाबरतात आणि आश्रमात जायला निघतात. इकडे नागराज राकेशच्या एक सणसणीत कानामागे ओढतो आणि म्हणतो, हा तुझा फ्लॉप प्लॅन होता का? अरे काय रे, त्यांना एक मारायची संधी आली होती, अशा संधी परत परत नाही मिळत रे. तेव्हा राकेश म्हणतो, मी तरी काय करणार, सगळं केलं होतं ना मी व्यवस्थित. नागराज चिडूनच म्हणतो, तुला ना मी उगाचच मगाशी कौतुक केलं, तू मूर्ख ते मूर्खच आहेस आणि तुझ्याच्यानी काही होणार नाही आहे. तेव्हा राकेश म्हणतो, असं काय करताय पप्पा, मी त्यांचा ब्रेक फेल केला होता ना, आता त्यातूनसुद्धा ते वाचले, त्यात काय माझी चूक आहे का? आणि अशी चूक तुम्हीसुद्धा केलीच होती ना 25 वर्षापूर्वी. आणि मग नागराज पुन्हा त्याच्या एक सणसणीत कानामागे ओढतो. त्या दोघांमध्ये चांगलेच वाद पेटतात. सचिन म्हणतो, तुम्ही दोघेही आता या गोष्टीवरती विचार करू नका. खरं तर सुभेदारांचं नशीबच चांगलं आहे. काय नशीब घेऊन आलेत कुणास ठाऊक. काही त्यांच्या विरोधामध्ये करायला गेलं ना तरीसुद्धा अलगद त्याच्यातून बाहेर पडतात ते. आता इकडे सायली अर्जुन धावत पळत मधुभाऊंना भेटायला येतात. मधुभाऊंना उठलेलं पाहून सायलीला प्रचंड आनंद होतो. मधुभाऊ तिला म्हणतात की साऊ, तू सायली नाही आहेस. तेव्हा कुसुम धक्क्यानेच म्हणते, अहो मधुभाऊ असं काय करतायत, तुम्ही ओळखलं नाही का, ही आपली सायलीच आहे. तेव्हा मधुभाऊ म्हणतात की नाही, ही आपली सायली नाही, ही तन्वी आहे. आता हे ऐकून सायलीला खूप आनंद झालेला असतो. शेवटी मधुभाऊंनी खरं सत्य सांगितलेलंच असतं, जे त्यांना माहिती असतं. मधुभाऊ सांगतात की ते वकील साहेब आहेत ना. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो त्यांचं काय, त्यांची एक मुलगी होती तन्वी किल्लेदार, ती तन्वी किल्लेदार म्हणजे ही आपली सायली आहे. तेव्हा मात्र सायलीला प्रचंड आनंद झालेला असतो. अर्जुनलासुद्धा हे सगळं ऐकून खूप आनंद झालेला असतो. तितक्यात अर्जुनच्या मोबाईलवरती मेसेज येतो, ज्यामध्ये DNA रिपोर्ट असतात. तो DNA रिपोर्ट पाहिल्यानंतर अर्जुनला तर खूप मोठा धक्का बसतो आणि तो सायलीला सांगतो की DNA रिपोर्ट आलेत आणि त्यामध्ये असं सांगितलं आहे की प्रतिमा आत्या आणि तुझा DNA मॅच झाला आहे. तेव्हा तर सायलीचा आनंद गगनामध्ये मावत नसतो. अर्जुन सांगतो की त्याचबरोबर प्रियाने जे सॅम्पल लॅबमध्ये पाठवलं होतं ना, ते सुद्धा तुझ्या सॅम्पल्सशी एकदम मॅच झालेलं आहे. तेव्हा सायली प्रचंड खुश असते आणि म्हणते, ज्या गोष्टी आपल्याला आधीपासूनच माहिती होत्या त्याचा आपल्याला आता खूप मोठा पुरावा मिळालेला आहे. 2 मोठे पुरावे आपल्या हाती लागलेले आहेत. आता मी सगळ्यांना सांगू शकते की मीच तन्वी आहे म्हणून. आता कुसुमच्या हे काही लक्षातच येत नसतं. सायली उठते आणि अर्जुनला घट्ट मिठी मारते. सायली म्हणते, कुसुमताई मी तुला हे सगळं सांगते, पण इथे नाही, सगळ्यांसमोर घरी जाऊन सगळ्यांना आपण ही गोष्ट सांगूयात. अर्जुन म्हणतो की नाही, घरच्यांना ही गोष्ट नाही सांगायची, म्हणजे अशी नाही सांगायची ज्या गोष्टीची त्यांनी इतकी वर्ष वाट पाहिली
त्यानंतर प्रिया तन्वी नाही हे ऐकल्यानंतर त्यांना जितका त्रास झाला होता ना, त्यापेक्षा जास्त पटीने आनंद त्यांना त्यांची लाडकी सायलीच तन्वी आहे हे ऐकल्यानंतर झाला पाहिजे. आणि मग सायली विचारते की काय आहे तुमचा प्लॅन. तेव्हा अर्जुन तिला प्लॅन सांगतो. तर त्यांचा प्लॅन काय आहे हे आपल्याला पुढच्या भागामध्ये पाहायला मिळणार आहे. अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन अवश्य दाबा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.